Okay. So last lecture we have seen the centrifugation, their objectives, their process of centrifugation, then applications of the centrifugation. So in that application, what we have seen the first application, production of bulk drug. Then next application we have seen production of biological product. Then biopharmaceutical analysis of the drugs. Then next is what? Evaluation of the suspension and emulsion. Then determination of the molecular weight of the colloid. या सगळ्यासाठी काय होतं त्याचा centrifugationचा use होतो. Then we have seen the centrifugal effect or the relative centrifugal force. So today we have to see the classification of the centrifuge. So in that classification of the centrifuge, the centrifuges are classified based on their जे classification आहे. So these are बघा classification मध्ये. So it is based on their mechanism of separation. First class कोणता आहे? So it is centrifuges are classified based on their mechanism of separation. त्याच्या mechanism of separation वरती काय आहे तर centrifugation काय झालेले आहेत? Classify झालेले आहेत, divide झालेले आहेत. Then first त्यामध्ये बघा based on their mechanism मध्ये first type आहे sedimentation centrifuge, second आहे ultra centrifugation. असे दोन टाइप आहेत त्यामध्ये. So first we have to see the sedimentation centrifuge. So what is in that sedimentation centrifuge? So it is a centrifuge. हा काय आहे तर sedimentation centrifuge हा काय आहे तर एक centrifuge आहे. So that produces the sedimentation of the solid. त्या centrifuge मध्ये काय होतं बघा, सॉलिड आहे ते काय होतं सेडिमेंट होतं, म्हणजे खाली काय होतं त्या जी काही टेस्ट ट्यूब असेल किंवा जो तो काय असेल मेटल कंटेनर त्यामध्ये सॉलिड काय होणार आहे ते साठून बसणार आहे. सो तो सेंट्रिफ्यूज काय करतोय तर सेडिमेंट करतोय. कशाला सेडिमेंट करतोय त्या सॉलिडला सेडिमेंट करतो बेस्ड ऑन द डिफरन्स इन द densities of the two or more phases of the mixture. आता ते कशावरती बेस आहे बघा तर डिफरन्स इन द डेन्सिटीज. त्या मिक्सचर मधली जी फेज असणार आहे टू ऑर मोर फेजेस बेस्ड ऑन द डिफरन्स इन देअर डेन्सिटीज, त्या मिक्सचर मधली डेन्सिटी. सो सेडिमेंटेशन सेंट्रिफ्यूज मध्ये काय सांगितलं तर तो काय करतोय, तो जो सेंट्रिफ्यूज आहे तो काय करणार आहे सेडिमेंटेशन प्रोड्यूस करणार आहे. कशाचं सेडिमेंटेशन प्रोड्यूस करतोय बघा तो सॉलिडचं सेडिमेंटेशन काय करतो तो प्रोड्यूस करतो. So and it is based on the difference in the densities of the two or more phases of the mixture. Then the efficiency depends on the velocity of the rotation. मग ती जी efficiency आहे तर ती कशावरती डिपेंड आहे बघा. So it is based on the velocity of the rotation वरती काय आहे ती तर efficiency त्याची डिपेंड आहे. कशाची सेडिमेंटेशन सेंट्रिफ्यूजची. सो फॉर एक्झाम्पल आता त्यामध्ये पण एक्झाम्पल आहेत बघा. कोणते कोणते हॉरिझॉन्टल कंटिन्युअस सेंट्रिफ्यूज. देन नेक्स्ट आहे तो सुपर सेंट्रिफ्यूज आणि थर्ड आहे तो कोणता आहे कोनिकल डिस्क सेंट्रिफ्यूज. सो ह्यामध्ये सेडिमेंटेशन सेंट्रिफ्यूज मध्ये तर फर्स्ट आहे आपण फर्स्ट क्लास कोणता बघितला. सो क्लासिफिकेशन बेस्ड ऑन देअर मेकॅनिझम ऑफ सेपरेशन. त्यामध्ये काय बघतो आपण तर सेडिमेंटेशन सेंट्रिफ्यूज बघतो. सेडिमेंटेशन सेंट्रिफ्यूज मध्ये काय सांगितलंय तर तो जो सेंट्रिफ्यूज आहे तो काय प्रोड्यूस करतोय तर सेडिमेंटेशन प्रोड्यूस करतोय. कशाचं सेडिमेंटेशन प्रोड्यूस करतोय तर सॉलिडचं सेडिमेंटेशन तो प्रोड्यूस करणार आहे. सो बेस्ड ऑन द डिफरन्स इन द डेन्सिटीज ऑफ द टू ऑर मोर फेजेस ऑफ द
मिक्सचर. देन त्याची जी इफिशियन्सी आहे ती कशावरती डिपेंड आहे? सो इट डिपेंड्स ऑन द व्हेलॉसिटी ऑफ द रोटेशन. सो फॉर एक्झाम्पल, कोणतं एक्झाम्पल सांगितलेले आहेत बघा. सो हॉरिझॉन्टल कंटिन्युअस सेंट्रिफ्यूज. देन नेक्स्ट इज व्हॉट? सुपर सेंट्रिफ्यूज. अँड थर्ड इज व्हॉट? कोनिकल डिस्क सेंट्रिफ्यूज. देन सेकंड टाइप आहे तो अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन बेस्ड ऑन देअर मेकॅनिझम मध्ये. कोणता आहे? अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन. सो इन दॅट अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन, so when extremely fine solid matter is to be separated from the liquid. म्हणजे आपल्याला काय करायचं बघा, तर अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन कशासाठी करतात बघा, तर आपल्याला काय करायचं, एक्स्ट्रीमली फाईन सॉलिड मॅटर आहे ते काय करायचं, त्या लिक्विड मधून सेपरेट करायचं आहे. म्हणजे जे खूप स्मॉल ह्याच्यामध्ये साईज मध्ये जे सॉलिड मॅटर आहे, फाईन पार्टिकल्स जे आहेत सॉलिडचे, ते काय करायचे, आपल्याला लिक्विड मधून सेपरेट करायचे आहेत. तर ते कोणत्या मेथडने करणार आपण सेपरेट, तर अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन मेथडने काय करणार आपण ते सेपरेट करणार, हे लक्षात ठेवा तुम्ही. सो फॉर एक्झाम्पल, इन द कोलायडल रिसर्च मध्ये काय करतो आपण, सेंट्रिफ्यूज काय करतोय, सॉरी अल्ट्रा सेंट्रिफ्यूज काय करतोय, यूज करतो. सो अल्ट्रा सेंट्रिफ्यूज इज युज्ड. देन नेक्स्ट, इन दिस इन्स्ट्रुमेंट, आता ह्या इन्स्ट्रुमेंट मध्ये रिलेटिव्हली स्मॉल रोटार इज ऑपरेटेड ऍट द स्पीड्स. आता रिलेटिव्हली काय होतंय, तो जो स्मॉल रोटार आहे तो काय होतोय, तर ऑपरेट होतोय. सो ऑपरेटेड ऍट स्पीड्स एक्सिडिंग द 1,00,000 RPM. त्याचा आरपीएम किती आहे बघा, तो जो स्मॉल रोटार असणार आहे पण त्याचा आरपीएम जास्त असणार आहे, 1,00,000 रिव्हॉल्युशन पर मिनिट एवढा त्याचा काय असणार आहे, आरपीएम असणार आहे. सो centrifuges have replaced the gravity separators considerable extent in the production operation because of their effectiveness in the separation. मग आता ते जे सेंट्रिफ्युजेस आहेत ते काय करतो आपण, रिप्लेस करतो. तर कशाने रिप्लेस करणार आहे, त्या ग्रॅव्हिटी सेपरेटर्सने रिप्लेस करतो आपण. कन्सिडरेबली एक्सटेंड इन द प्रोडक्शन ऑफ ऑपरेशन्स बिकॉज ऑफ देअर इफेक्टिव्हनेस इन द सेपरेशन, त्या सेपरेशनच्या इफेक्टिव्हनेस मध्ये. सो अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन मध्ये आपण काय करणार आहे बघा, तर त्यामध्ये आपण काय करतोय, तर लिक्विड मधून काय करतोय, तर फाईन सॉलिड मॅटर आहे ते काय करायचं आहे, आपल्याला सेपरेट करायचं आहे. सो फॉर एक्झाम्पल कोणतं, तर इन कोलायडल रिसर्च अल्ट्रा सेंट्रिफ्यूज इज युज्ड. कोलायडल रिसर्च मध्ये काय करतो आपण, तर अल्ट्रा सेंट्रिफ्यूज आहे तो काय करणार आहे, आपण यूज करणार आहे. देन नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, इन्स्ट्रुमेंट मध्ये रिलेटिव्हली काय असतो, स्मॉल रोटार काय केलेला असतो, फिक्स केलेला असतो. मग तो कसा ऑपरेट करणार आहे आपण, सो इट इज ऑपरेटेड ऍट द स्पीड्स. त्याचं स्पीड किती आहे, तर एक्सिडिंग अबाउट द 1,00,000 RPM एवढं काय आहे त्याचं स्पीड आहे. आणि ते जे सेंट्रिफ्युजेस असतात ते काय करतोय आपण, तर ग्रॅव्हिटी सेपरेटर्सने काय करतोय, रिप्लेस करतोय. सो कन्सिडरेबल एक्सटेंट इन द प्रोडक्शन ऑफ ऑपरेशन बिकॉज ऑफ देअर इफेक्टिव्हनेस इन द सेपरेशन. तर कशासाठी, तर त्यांचा इफेक्टिव्हनेस आहे, म्हणजे इफेक्टिव्ह आहे सेपरेशन करण्यासाठी. सो दिस आर टू बी रिप्लेस्ड. So what are the uses of the ultracentrifugation? So first is what? Suspension containing the low concentration of the solids. These can be separated quickly. जे सस्पेन्शन आहेत त्यामध्ये काय बघा, तर लो कॉन्सन्ट्रेशन आहे सॉलिडचं, मग ते काय करतो आपण, तर क्विकली सेपरेट करू शकतो. कोणत्या मेथडने, तर अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन मेथडने. देन लॅनोलिन इज रिकवर्ड फ्रॉम द वूल बाय द स्कोरिंग प्रोसेस. आपण लॅनोलिन काय करतो, रिकवर करतो. कुठून, तर त्या वूल मधून, बाय द स्कोरिंग प्रोसेस और बाय द अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस. देन ऑलिव्ह ऑइल अँड द फिश लिव्हर ऑइल्स, दीज आर प्युरिफाईड बाय रिमूव्हिंग द डर्ट अँड वॉटर. आता जे ऑलिव्ह ऑइल आहे आणि फिश लिव्हर ऑइल आहे ते कसं प्युरिफाय करणार आहे आपण, त्यामधली डर्ट आणि वॉटर आहे ते आपण काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे बाय द विथ द हेल्प ऑफ अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन मेथड. देन फोर्थ बघा काय आहे, सो बॅक्टेरियल एन्झाइम्स आर प्रिपेअर्ड बाय रिमूव्हिंग द बॅक्टेरिया. आता ते जे बॅक्टेरियल एन्झाइम्स आहेत ते कसे प्रिपेअर करतो बघा आपण, तर त्यामधून आपण काय करतो, बॅक्टेरिया रिमूव्ह करतोय. देन ब्लड प्लाझ्मा इज सेपरेटेड फ्रॉम द होल ब्लड. मग तो जो ब्लड प्लाझ्मा आहे तो काय करतो आपण,
सेपरेट करतोय. कशामधून सेपरेट करतोय तर होल ब्लड मधून. जे ब्लड आहे त्यामधून ब्लड प्लाझ्मा सेपरेट करण्यासाठी काय होतोय अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन मेथडचा काय होणार आहे यूज होणार आहे. देन नेक्स्ट इज यूज इज व्हॉट स्टार्च इज कलेक्टेड आफ्टर वॉशिंग द प्युरिफिकेशन स्टेजेस. आता स्टार्च काय करतोय आपण तर प्युरिफिकेशन स्टेज वॉश झाल्यानंतर आपण काय करतोय स्टार्च काय करतोय कलेक्ट करतोय. कसं कलेक्ट करणार आहे तर बाय द अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन मेथड. सो युजेस 6 युजेस आहेत. कोणते कोणते तर ज्या सस्पेन्शन मध्ये लो कॉन्सन्ट्रेशन आहे सॉलिडचं ते काय करतात क्विकली लगेच आपण काय करू शकतो अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशनने सेपरेट करू शकतो. त्यानंतर लॅनोलिन काय करतोय आपण त्या वूल मधून रिकव्हर करतोय बाय द स्कोरिंग ऑर द अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन प्रोसेसने. देन फिश लिव्हर ऑइल सॉरी फिश ऑइल फिश लिव्हर ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल हे काय करतोय आपण प्युरिफाय करतोय बाय रिमूव्हिंग द डर्ट अँड वॉटर. त्यामधलं जे डर्ट आणि वॉटर आहे ते काय करणार आहे आपण रिमूव्ह करणार आहे आणि ते ऑइल काय करतोय आपण प्युरिफाय करतोय बाय द अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन मेथड. त्यानंतर बॅक्टेरियल एन्झाइम्स काय करतोय आपण कसे प्रिपेअर करतोय तर बाय रिमूव्हिंग द बॅक्टेरिया. ते बॅक्टेरिया रिमूव्ह करून आपण काय करू शकतो बॅक्टेरियल एन्झाइम्स प्रिपेअर करू शकतो बाय द अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन मेथड. देन ब्लड प्लाझ्मा इज सेपरेटेड फ्रॉम द होल ब्लड. आता तो जो ब्लड प्लाझ्मा आहे तो काय करू शकतो आपण तर त्या होल ब्लड मधून म्हणजे जे ब्लड आहे आपलं नॉर्मल ब्लड त्यामधून आपण ब्लड प्लाझ्मा काय करू शकतो सेपरेट करू शकतो. आणि स्टार्च कसं कलेक्ट करणार आहे आपण तर आफ्टर वॉशिंग ऑफ द प्युरिफिकेशन स्टेजेस नंतर काय करतो आपण ते स्टार्च आहे ते आपण कलेक्ट करणार आहे. देन वी हॅव टू सी द ऍडव्हान्टेजेस. सो व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस. सो दीज सेंट्रिफ्युजेस आर द कॉम्पॅक्ट अँड ऑक्युपाय अ व्हेरी स्मॉल स्पेस. आता हे जे सेंट्रिफ्युजेस आहेत ते कसे आहेत बघा तर कॉम्पॅक्ट आहेत आणि स्मॉल स्पेस मध्ये सुद्धा ते काय होऊ शकतात तर इट कॅन ऑक्युपाय द व्हेरी स्मॉल स्पेस. त्यांना कमी जागा लागते. देन द सेपरेटिंग इफिशियन्सी इज हाय. त्याची जी सेपरेटिंग इफिशियन्सी आहे त्या अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशनची ती कशी आहे तर जास्त हाय आहे. देन टू इमिसिबल लिक्विड्स आर इझिली सेपरेटेड ऑन अ कंटिन्युअस प्रोसेस. मग ते जे दोन इमिसिबल लिक्विड्स आहेत फॉर एक्झाम्पल ऑइल अँड वॉटर तर ते काय करू शकतो आपण इझिली सेपरेट करू शकतो ऑन अ कंटिन्युअस प्रोसेस. ती जर प्रोसेस जर कंटिन्युअस राहिली त्या सेंट्रिफ्युगेशन सॉरी अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशनची तर काय करू शकतो आपण ही प्रोसेस कंटिन्यू राहिली तर आपण ते दोन्ही लिक्विड्स आहेत म्हणजे दोन्ही इमिसिबल लिक्विड्स आहेत ते काय करू शकतो इझिली सेपरेट करू शकतो. देन बाय कंट्रोलिंग द स्पीड ऑफ द रोटेशन आपण आता ह्या अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन मध्ये ते जे रोटेशनचं जे स्पीड आहे ते पण आपण काय करू शकतो कंट्रोल करू शकतो अँड रेट ऑफ फ्लो तो पण काय होऊ शकतो कंट्रोल होऊ शकतो. देन कोर्स पार्टिकल्स आर सेपरेटेड while finer particles are remain in the suspension. ते जे कोर्स पार्टिकल्स आहेत ते काय होतात बघा जे लार्ज कोर्स पार्टिकल्स म्हणजे कसे लार्ज पार्टिकल्स ते काय होतात बघा सेपरेट होतात while फायनर पार्टिकल्स रिमेन इन द सस्पेन्शन. आणि जे फाईन पार्टिकल्स आहेत ते काय होतात बघा तर सस्पेन्शन मध्ये काय राहतात रिमेन राहतात किंवा सस्पेन्शन मध्ये रिटेन होतात. सो ऍडव्हान्टेज मध्ये फोर्थ बघितलं ऍडव्हान्टेज काय होता तर ते जे सेंट्रिफ्युजेस आहेत ते कसे आहेत कॉम्पॅक्ट आहेत आणि स्मॉल स्पेस काय करतात ते ऑक्युपाय करतात. त्याची सेपरेटिंग इफिशियन्सी कशी आहे तर हाय आहे. देन दोन इमिसिबल लिक्विड्स आपण इझिली सेपरेट करू शकतो कशामध्ये तर कंटिन्युअस प्रोसेस जर ती चालू राहिली तर अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन मध्ये. त्यानंतर नेक्स्ट यूज काय आहे तर आपण त्याचं जे स्पीड आहे त्या रोटेशनचं ते काय करू शकतो कंट्रोल करू शकतो. रेट ऑफ फ्लो पण काय करू शकतो आपण कंट्रोल करू शकतो आणि त्यामध्ये जे कोर्स पार्टिकल्स आहेत ते काय करतोय आपण सेपरेट करतो इझिली ते सेपरेट होणार आहेत. आणि जे फायनर पार्टिकल्स आहेत म्हणजे जे खूप स्मॉल पार्टिकल्स आहेत ते काय होतात बघा सो इट कॅन रिमेन इन द सस्पेन्शन ते सस्पेन्शन मध्येच रिमेन राहतात. देन डिसएडव्हान्टेजेस. सो व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस. सो द कन्स्ट्रक्शन ऑफ सेडिमेंटेशन सेंट्रिफ्युजेस इज कॉम्प्लिकेटेड. आता ह्यामध्ये बघा डिसएडव्हान्टेज कोणता आहे तर ते जे सेडिमेंटेशन सेंट्रिफ्युज आहेत ते कसे आहेत तर कॉम्प्लिकेटेड आहेत. सो इट्स कॅपॅसिटी इज लिमिटेड. त्याची जी कॅपॅसिटी आहे ती कशी असणार आहे तर लिमिटेड असणार आहे. देन त्यामध्येच बघा बेस्ड ऑन द मेकॅनिझम ऑफ on their filtration we have to see the
फिल्ट्रेशन सेंट्रिफ्यूज. फर्स्ट कोणता बघितला होता आपण? सेडिमेंटेशन सेंट्रिफ्यूज बघितला. सेकंड अल्ट्रा सेंट्रिफ्यूज बघितला. आणि थर्ड आहे तो फिल्ट्रेशन सेंट्रिफ्यूज बेस्ड ऑन देअर मेकॅनिझम. हा थर्ड टाइप आहे त्याचा. देन फिल्ट्रेशन सेंट्रिफ्यूज मध्ये बघा. सो इट इज अ सेंट्रिफ्यूज इन विच सॉलिड पास थ्रू द पोरस मीडियम. आता ह्यामध्ये काय होतंय बघा, ह्या सेंट्रिफ्यूज मध्ये सॉलिड काय होतंय तर पोरस मीडियम मधून काय होतंय ते पास होतंय. सो बेस्ड ऑन द डेन्सिटीज ऑफ द सॉलिड अँड द लिक्विड फेजेस. कशावरती? द सॉलिड आणि लिक्विड फेज वरती. देन फॉर एक्झाम्पल बघा, कोणतं आहे एक्झाम्पल? तर परफोरेटेड बास्केट सेंट्रिफ्यूज आणि सेमी कंटिन्युअस सेंट्रिफ्यूज. तर हे दोन्ही आपल्याला इन डिटेल स्टडी करायचे आहेत. तर फिल्ट्रेशन सेंट्रिफ्यूज मध्ये काय सांगितलं बघा, तर हा काय आहे तर एक सेंट्रिफ्यूज आहे. त्यामधून काय होतंय? सॉलिड पास होतंय. सॉलिड कसं पास होणार आहे? तर इट कॅन पास थ्रू द पोरस मीडियम. त्या पोरस मीडियम मधून काय होतंय? सॉलिड पास होतंय बेस्ड ऑन द डेन्सिटीज ऑफ द सॉलिड आणि लिक्विड फेजेस. देन फॉर एक्झाम्पल कोणता आहे बघा, तर परफोरेटेड बास्केट सेंट्रिफ्यूज आणि सेमी कंटिन्युअस centrifuge. Then we have to see the uses. So what are the uses? So when solid recovery is the primary goal. तो जो solid recovery जी आहे ती काय आहे तर आपला primary goal आहे. Centrifugation must be considered as an alternative to the simple filtration. आता जर आपल्याला काय करायचं आहे बघा, सॉलिडची रिकव्हरी करायची आहे, हा जर प्रायमरी गोल असेल तर सेंट्रिफ्युगेशन बघा कसं कन्सिडर केलं जात आहे. तर इट मस्ट बी कन्सिडर ऍज अन अल्टरनेटिव्ह टू द सिम्पल फिल्ट्रेशन. तर तो अल्टरनेटिव्ह म्हणून युज करतोय आपण सिम्पल फिल्ट्रेशन मध्ये, सेंट्रिफ्युगेशन मध्ये. सॉरी, सिम्पल फिल्ट्रेशनचा हा काय आहे तर अल्टरनेटिव्ह आहे. कोणता? तर सेंट्रिफ्युगेशन. म्हणजे जेव्हा आपल्याला सॉलिड रिकव्हरी करायची आहे तर त्यामध्ये आपण सेंट्रिफ्युगेशन काय करतो, ही मेथड यूज करतो. देन इट इज ऑल्सो युज्ड फॉर रिमूव्हिंग द अनवॉन्टेड सॉलिड्स फ्रॉम अ लिक्विड. आता याचा यूज कशासाठी होतोय बघा, तर आपण काय करतोय, अनवॉन्टेड जे सॉलिड आहे ते काय करतोय, रिमूव्ह करतोय. कशामधून रिमूव्ह करणार आहे अनवॉन्टेड सॉलिड? तर लिक्विड मधून काय करणार आहे आपण, तर अनवॉन्टेड सॉलिड आपण रिमूव्ह करतोय. फॉर एक्झाम्पल बघा काय आहे, सो प्रेसिपिटेटेड प्रोटीन्स दीज आर रिमूव्ड फ्रॉम द इन्सुलिन. म्हणजे प्रेसिपिटेट झालेले जे प्रोटीन्स आहेत ते काय करतोय आपण, तर इन्सुलिन मधून काय करतोय आपण, ते रिमूव्ह करतोय. सो यूज दोन बघितले आपण. कोणते बघितले, तर जेव्हा प्रायमरी गोल असतो सॉलिड रिकव्हरी करण्यासाठी, so centrifugation must be considered as an alternative to the simple filtration. Then ह्याचा यूज काय आहे बघा, so it is also used for removing the unwanted solids from a liquid. जे अनवॉन्टेड सॉलिड आहे लिक्विड मधून ते रिमूव्ह करण्यासाठी काय होतंय, त्याचा यूज होतोय. कशाचा? फिल्ट्रेशन सेंट्रिफ्यूजचा. देन फॉर एक्झाम्पल इज व्हॉट, प्रेसिपिटेटेड प्रोटीन्स. जे प्रेसिपिटेट झालेले जे प्रोटीन्स आहेत ते काय करू शकतो आपण, इन्सुलिन मधून, दीज आर रिमूव्ड फ्रॉम द इन्सुलिन. इन्सुलिन मधून आपण ते काय करतोय, रिमूव्ह करतोय. देन वी हॅव टू सी द ऍडव्हान्टेजेस ऑफ द फिल्ट्रेशन सेंट्रिफ्यूज. So what are the advantages of the filtration centrifuge? So it can handle the slurries with a high proportion of the solids. ते काय करू शकतात बघा, तर स्लरीज काय करू शकतात ते, तर हाय प्रोपोर्शन मधल्या ज्या स्लरीज आहेत त्या काय करू शकतात, त्या हँडल करू शकतात ऑफ सॉलिड्स. अँड इवन दोज हॅव्हिंग द पेस्ट लाईक कन्सिस्टन्सी. हा जो फिल्ट्रेशन सेंट्रिफ्यूज आहे बघा, तर तो स्लरी पण हँडल करू शकतो. त्या स्लरीमध्ये जर हाय प्रोपोर्शन ऑफ सॉलिड जर प्रेझेंट असेल तर काय करू शकतो तो, हा फिल्ट्रेशन सेंट्रिफ्यूज तर हँडल करू शकतो जरी सॉलिड जास्त प्रमाणामध्ये असलं तरी. आणि इवन दोज हॅव्हिंग द पेस्ट लाईक कन्सिस्टन्सी, ज्या ह्याला पेस्ट लाईक कन्सिस्टन्सी आहे त्या तो पण काय करू शकतो, तर ही पण कन्सिस्टन्सी काय करू शकतो, फिल्ट्रेशन सेंट्रिफ्यूज काय करू शकतो, हँडल करू शकतो. देन द फायनल प्रोडक्ट हॅज अ व्हेरी लो मॉइश्चर कंटेंट. जो फायनल प्रोडक्ट आहे त्याचा मॉइश्चर कंटेंट कसा असतो, तर व्हेरी लो असतो. देन इन दिस मेथड द डिझॉल्व्ड सॉलिड्स आर सेपरेटेड फ्रॉम द केक. आता ह्या मेथड मध्ये बघा काय केलंय, जे डिझॉल्व्ड सॉलिड्स आहेत ते काय करतोय आपण, तर केक मधून काय करतोय, ते सेपरेट करतोय. सो द डिझॉल्व्ड सॉलिड्स आर
सेपरेटेड फ्रॉम द केक. केक मधून काय करतो आपण ते डिझॉल्व्ह सॉलिड आहे ते सेपरेट करतो. तर ऍडव्हान्टेज 3 बघितले आपण फिल्ट्रेशन सेंट्रिफ्यूजचे. कोणते बघितले? तर ते फिल्ट्रेशन सेंट्रिफ्यूज आहे तो स्लरी हँडल करू शकतो. जर हाय प्रोपोर्शन मध्ये जर सॉलिड जर प्रेझेंट असेल त्या स्लरीमध्ये तर. आणि ज्या ह्याची पेस्ट लाईक कन्सिस्टन्सी असते ते पण काय करू शकतो फिल्ट्रेशन सेंट्रिफ्यूज हँडल करतो. त्यानंतर जो फायनल प्रोडक्ट येणार आहे तर त्याचा मॉइश्चर कंटेंट कसा असणार आहे तर व्हेरी लो मॉइश्चर कंटेंट असणार आहे. मग ह्या मेथड मध्ये बघा काय सांगितलेलं आहे तर ते जे डिझॉल्व्ह झालेले जे सॉलिड्स आहेत ते पण काय करू शकतो आपण तर त्या केक मधून काय करू शकतो सेपरेट करू शकतो. सो दॅट इज अबाउट द advantages. Then we have to see the disadvantages. So what are the disadvantages बघा कोणते आहेत? So the entire cycle is complicated, resulting the considerable labor cost. आता ह्यामध्ये काय होते बघा ती जी एंटायर सायकल आहे ती कशी आहे तर कॉम्प्लिकेटेड आहे. कन्सिडरेबल द लेबर कॉस्ट आणि लेबर कॉस्ट पण कशी आहे तर कन्सिडरेबल आहे म्हणजे ह्यामध्ये लेबर कॉस्ट पण जास्त प्रमाणामध्ये लागणार. देन इट इज अ बॅच प्रोसेस ऑफ द सेमी कंटिन्युअस टाईप. आता ही कशी प्रोसेस आहे तर बॅच प्रोसेस आहे किंवा सेमी कंटिन्युअस टाईप आहे. देन द सॉलिड्स मे फॉर्म अ हार्ड केक. आता तो जो सॉलिड आहे तो काय होतो बघा तर हार्ड केक काय करतोय फॉर्म करतोय. कशामुळे हार्ड केक फॉर्म होणार आहे तर ड्यू टू द सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे जो सेंट्रिफ्युगल फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होते फिल्ट्रेशन सेंट्रिफ्यूज वरती किंवा प्रत्येक सेंट्रिफ्यूज वरती तर काय होणार आहे बघा तर त्या तो जो सॉलिड आहे त्याचा काय होतंय तर केक फॉर्म होतोय ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्समुळे. सो विच इज डिफिकल्ट टू रिमूव्ह आणि ते डिफिकल्ट आहे रिमूव्ह करण्यासाठी. तो जो केक झालेला हार्ड केक जो फॉर्म होणार आहे तर तो आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी काय आहे तो तर तो डिफिकल्ट आहे. सो दीज आर द डिसएडव्हान्टेज. कोणते बघितले डिसएडव्हान्टेज तर ही प्रोसेस कशी आहे किंवा सायकल कशी आहे कॉम्प्लिकेटेड आहे. कशाची फिल्ट्रेशन सेंट्रिफ्यूज. कन्सिडरेबल लेबर कॉस्ट पण कशा असणार आहे जास्त असणार आहे. त्यानंतर ही प्रोसेस कशी आहे बॅच प्रोसेस आहे किंवा कंटिन्युअस टाईपची प्रोसेस आहे. मग ह्यामध्ये तो जो सॉलिड आहे तो काय करतोय तर हार्ड केक काय करतोय प्रोड्यूस करतोय ड्यू टू द सेंट्रिफ्युगल फोर्स. कशामुळे तर सेंट्रिफ्युगल फोर्समुळे. सो विच इज डिफिकल्ट टू रिमूव्ह आणि तो रिमूव्ह करण्यासाठी काय आहे तर डिफिकल्ट आहे. देन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द स्केल ऑफ डोसेस. पहिला क्लास कोणता होता बघा तर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द मेकॅनिझम ऑफ सेपरेशन. हा आपला पहिला क्लास होता. These centrifuges are classified based on their mechanism of separation. Then in that based on their mechanism of separation फर्स्ट कोणता होता सेडिमेंटेशन सेंट्रिफ्यूज बघितला. सेकंड काय बघितला अल्ट्रा सेंट्रिफ्यूज बघितला आपण. आणि थर्ड काय बघितला थर्ड फिल्ट्रेशन सेंट्रिफ्यूज बघितला आपण. द नेक्स्ट बी क्लासिफिकेशन बघायचं आहे आपल्याला. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द स्केल ऑफ डोसेज. आता हे जे क्लासिफिकेशन आहे तर स्केल ऑफ डोसेज वरती जे बेस आहे क्लासिफिकेशन ते बघायचं आपल्याला. मग त्यामध्ये बघा सो फर्स्ट आहे लॅबोरेटरी स्केल. फर्स्ट कोणता असणार आहे लॅबोरेटरी स्केल. देन सेकंड इज व्हॉट हॉरिझॉन्टल स्पिनिंग. देन थर्ड इज व्हॉट अँगल centrifuge. Then fourth is what high speed centrifuge. And next fifth is what ultra centrifuge. Ultra centrifuge किती आहे तर 85,000 rpm revolution per minute. So classification based on the scale of dosage. डोसेजच्या स्केलवर पहिला त्यामध्ये मेन कोणता आहे लॅबोरेटरी स्केल आणि कमर्शियल स्केल. लॅबोरेटरी स्केल मध्ये परत 4 टाईप आहेत आणि कमर्शियल मध्ये 3 टाईप आहेत. लॅबोरेटरी मध्ये कोणते आहेत तर हॉरिझॉन्टल स्पिनिंग आहे. त्यानंतर अँगल सेंट्रिफ्यूज आहे, हाय स्पीड सेंट्रिफ्यूज आहे आणि अल्ट्रा सेंट्रिफ्यूज आहे अप टू 85,000 रिव्होल्यूशन पर मिनिट आरपीएम. देन नेक्स्ट कमर्शियल स्केल मध्ये तीन स्केल आहेत बघा. फर्स्ट आहे बॅच टाईप. बॅच टाईप मध्ये परफोरेटेड बास्केट सेंट्रिफ्यूज. हा परफोरेटेड बास्केट सेंट्रिफ्यूज आपल्याला आहे सिलेबस मध्ये तो इन डिटेल स्टडी करायचा आहे. सो बॅच टाईप मध्ये
perforated basket centrifuge. Then next semi-continuous scale. Semi-continuous scale मध्ये short cycle batch centrifuge. Then next third is what? Continuous scale super centrifuge. कमर्शियल मध्ये 3 बघितले कोणते? बॅच टाइप मध्ये परफोरेटेड बास्केट centrifuge. Then second is what? Semi continuous scale. Then third is what? Short cycle batch centrifuge. And next is continuous scale is what? Super centrifuge. So that is about the classification. दोन मेन टाइप आहेत क्लासिफिकेशनचे कोणते? तर centrifuges based on their mechanism. पहिला कोणता? Sedimentation centrifuge. सेकंड कोणता? अल्ट्रा सेंट्रिफ्यूज. थर्ड कोणता? फिल्ट्रेशन सेंट्रिफ्यूज. देन बी काय टाइप बघितला आपण तर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द डोसेज स्केल ऑफ डोसेज. त्यामध्ये लॅबोरेटरी स्केल आणि कमर्शियल स्केल. लॅबोरेटरी मध्ये 4 टाइप, कमर्शियल मध्ये 3 टाइप. देन वी हैव टू सी द इक्विपमेंट study or selection of the equipment. So how to select that equipments? So centrifuge, all of you seen the equipment. So centrifuges of the different types are available to meet the specific requirement of the slurry and the end product. आता ते जे centrifuges आहेत तर ते काय आहेत बघा, डिफरंट टाइप्स मध्ये काय आहेत तर अवेलेबल आहेत. टू मीट द स्पेसिफिक रिक्वायरमेंट ऑफ द स्लरी अँड द एंड प्रोडक्ट. स्पेसिफिक रिक्वायरमेंट आणि स्लरी आणि तो जो एंड प्रोडक्ट आहे तो. सो देन नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट? एक्सपेरिमेंटल कंडिशन्स आर एस्टॅब्लिश्ड बाय कन्सिडरिंग द फॅक्टर्स अफेक्टिंग द प्रोसेस. आता ते जे एक्सपेरिमेंटल कंडिशन्स आहेत त्या काय केलेल्या आहेत? एस्टॅब्लिश केलेले आहेत बाय कन्सिडरिंग द फॅक्टर्स अफेक्टिंग द प्रोसेस. आता कोणते फॅक्टर्स बघा? सो नेचर ऑफ द स्लरी, त्या स्लरीचं नेचर. देन डेन्सिटीज ऑफ द मटेरियल टू बी सेपरेटेड, त्या मटेरियलची डेन्सिटी, जे आपल्याला जे मटेरियल आपल्याला सेपरेट करायचं आहे त्या मटेरियलची डेन्सिटी. देन फ्लो ऑफ फीड ऑर स्लरी. देन नेक्स्ट इज व्हॉट? बॉटल और सेंट्रिफ्यूज साइज. बॉटल साइज और द सेंट्रिफ्यूज साइज, त्या सेंट्रिफ्यूजची साइज. देन सेंट्रिफ्यूज डायमेन्शन, ते सेंट्रिफ्यूजचे डायमेन्शन्स. देन नेक्स्ट इज व्हॉट? सेंट्रिफ्युगेशन टाइम, तो जो सेंट्रिफ्युगेशन टाइम आहे तो. So in that equipment what we have studied, त्यामध्ये आपण काय केलेले आहेत तर हे फॅक्टर्स काय केलेले आहेत? कन्सिडर केलेले आहेत एक्सपेरिमेंटल कंडिशन साठी. तर कोणते फॅक्टर्स आपण कन्सिडर करतोय बघा? तर त्यामध्ये फर्स्ट आहे स्लरीचं नेचर. देन त्या मटेरियलची डेन्सिटी, जे आपल्याला मटेरियल सेपरेट करायचं आहे त्याची डेन्सिटी पण आपल्याला काय करावं लागणार? चेक करावं लागणार. देन फ्लो ऑफ द फीड और स्लरी, त्या स्लरीचा फ्लो किंवा फीडचा जो फ्लो आहे तो. देन नेक्स्ट इज व्हॉट? बॉटल साइज और सेंट्रिफ्यूज साइज, त्या सेंट्रिफ्यूजची साइज. देन सेंट्रिफ्यूज डायमेन्शन, त्या सेंट्रिफ्यूजचे डायमेन्शन्स. देन त्याचा सेंट्रिफ्युगेशनचा टाइम. So that is about in the equipment. So today we have to see the perforated basket centrifuge. So all of you see the diagram of perforated basket centrifuge. So at the center, this is motor is there. Then it is the mounting shaft. This is the mounting shaft is there. Then it is the filter cloth is there. This is the filter cloth. Then this is the interlocking switch. हा interlock करणारा switch आहे. Then this is the cover. That is the cover. This is the perforated basket. हे जे दिसतंय सगळ्यांना ते काय आहे? परफोरेटेड बास्केट आहे.
then it is the liquid outlet. हे काय आहे? तर liquid outlet आहे. सो सिंपल आहे बघा डायग्राम. मोटर काय केलेलं आहे? द सेंटरला फिक्स केलेलं आहे. त्यानंतर माउंटिंग शाफ्ट किंवा ड्रायव्हिंग शाफ्ट. देन फिल्टर क्लॉथ फिक्स केलेला आहे इथं. देन हा इंटरलॉकिंग स्विच आहे. त्यानंतर ह्या परफोरेटेड बास्केटला काय केलेलं आहे? इट इज अ कव्हर इज देअर. देन दिस इज द परफोरेटेड बास्केट. हा जो आहे तो काय आहे? तर परफोरेटेड बास्केट आहे. दिस अँड दिस. अँड दिस इज द लिक्विड outlet. So all of you see the principle of the perforated basket, centrifuge. So what is that? So perforated bowl or the centrifuge, sorry, perforated basket or the bowl. This centrifuge is a filtration. हे काय आहे? तर filtration आहे. So the separation is through a perforated wall based on the difference in the densities of the solid and the liquid phases. मग ते जे सेपरेशन आहे त्या काय करतोय आपण सेपरेशन? तर थ्रू अ परफोरेटेड वॉल. परफोरेटेड वॉल थ्रू काय करतो आपण? सेपरेशन करतो बेस्ड ऑन द डिफरन्स इन द डेन्सिटीज ऑफ द सॉलिड अँड द लिक्विड फेजेस. सॉलिड आणि लिक्विड फेजेसच्या ज्या डेन्सिटीज आहेत त्याच्या डिफरन्स नुसार आपण काय करतोय? तर परफोरेटेड वॉल मध्ये काय करतोय? म्हणजे परफोरेटेड वॉल थ्रू आपण काय करतोय? सेपरेशन करतो. सो द बाउल कंटेन्स अ परफोरेटेड साइड वॉल. आता तो जो बाउल आहे त्याला काय आहे? तर परफोरेटेड साइड वॉल आहे. आपण इथं आता जस्ट बघितलं डायग्राम मध्ये. तर ही जी आहे परफोरेटेड ही काय आहे? तर साइड वॉल झाली. हा जो बास्केट आहे परफोरेटेड म्हणजेच काय? तर ही साइड वॉल आहे. So during centrifugation, the liquid phase passes through the perforated wall. आता centrifugation process चालू असताना काय होतंय? ती जी लिक्विड फेज आहे ती काय होते? तर इट कॅन पास थ्रू द परफोरेटेड वॉल. ती काय होते? परफोरेटेड वॉल थ्रू पास होते. while the phase is written in the bowl. आणि ती जी फेज आहे ती काय होते बघा? तर बाउल मध्ये रिटेन होते. So the solid is removed after cutting the sedimentation. मग सॉलिड काय होतंय बघा? तर रिमूव्ह होतंय आफ्टर कटिंग द सेडिमेंटेशन, आफ्टर स्टॉपिंग द सेंट्रिफ्यूज. सेंट्रिफ्यूज स्टॉप झाल्यानंतर काय होतंय बघा? तर सॉलिड काय होतंय? रिमूव्ह होतंय आफ्टर कटिंग द सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन कट केल्यानंतर. सो दॅट इज अबाउट द प्रिन्सिपल. सो प्रिन्सिपल मध्ये आपण सिंपल काय बघितलं यामध्ये? तर तो जो परफोरेटेड बास्केट किंवा जो बाउल आहे तर दिस परफोरेटेड बास्केट सेंट्रिफ्यूज इज अ फिल्ट्रेशन. ते काय आहे? तर एक फिल्ट्रेशनचीच प्रोसेस आहे. सो त्यामध्ये काय करतोय आपण? तर सेपरेशन करतोय. कशाचं सेपरेशन करतोय? तर सॉलिड आणि लिक्विड फेजचं सेपरेशन करतोय. पण त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे डेन्सिटीज मध्ये. आणि ते सेपरेशन आहे ते कसं करणार आहे आपण? तर द सेपरेशन इज थ्रू द परफोरेटेड वॉल. तर त्या परफोरेटेड वॉल थ्रू, ही जी वॉल आहे परफोरेटेड वॉल, तर ह्या थ्रू काय होणार आहे? ते सेपरेशन होणार आहे. सॉलिड अँड लिक्विड बेस्ड ऑन देअर difference in the densities. So the bowl contains the perforated side wall. त्या बाउलला काय आहे? तर परफोरेटेड साइड वॉल प्रेझेंट आहे. देन सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस चालू असताना काय होतंय? ते जे लिक्विड आहे ते काय होतंय? इट कॅन पास थ्रू द परफोरेटेड वॉल. ते काय होतंय? परफोरेटेड वॉल थ्रू ते पास होतंय. सो while the phase is retained in the bowl. आणि ती जी फेज आहे ती काय होते? तर त्या बाउल मध्येच रिटेन राहते. सो द सॉलिड इज रिमूव्ड. आणि काय होतंय मग त्यामधून सॉलिड काय होतंय? रिमूव्ह होतंय आफ्टर कटिंग द सेडिमेंटेशन, आफ्टर स्टॉपिंग द सेंट्रिफ्यूज. सेंट्रिफ्यूज स्टॉप झाल्यानंतर काय होणार आहे? सॉलिड रिमूव्ह होणार आहे त्यामधून. सो दॅट इज अबाउट द प्रिन्सिपल. देन वी हॅव टू सी द कन्स्ट्रक्शन. द सिंपल कन्स्ट्रक्शन इज देअर. So it consists of the basket.
त्यामध्ये काय प्रेझेंट आहे तर बास्केट प्रेझेंट आहे. सो इट इज मेड अप ऑफ द स्टील. आता हे जे बास्केट प्रेझेंट आहे परफोरेटेड बास्केट हे कशापासून बनलेलं आहे तर स्टील पासून बनलेलं आहे. स्टील ऑर कॉपर ऑर एनी अदर सुटेबल मटेरियल. फक्त स्टील पासूनच नाही तर आपण काय करू शकतो ते प्रिपेअर करू शकतो तर कॉपर किंवा एनी अदर जे सुटेबल मेटल आहे, जो कोणतं सुटेबल मेटल आहे त्यापासून काय करू शकतो तर परफोरेटेड बास्केट आहे ते जे बास्केट आहे ते प्रिपेअर करू शकतो आपण. सो द बास्केट मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन इट शुड बी सच दॅट इट ऑफर्स अ ग्रेट रेजिस्टन्स टू द कोरोजन. आता ते जे बास्केट मटेरियलचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते अशा प्रकारे व्हायला पाहिजे की इट शुड हॅव द ग्रेटेस्ट रेजिस्टन्स टू द कोरोजन. म्हणजे कोरोजन डेव्हलप व्हायला नाही पाहिजे, म्हणजे ते गंजायला नाही पाहिजे जास्त. सो इट डू नॉट इट ऑफर्स अ ग्रेटेस्ट रेजिस्टन्स टू द कोरोजन. कोरोजन मध्ये काय पाहिजे रेजिस्टन्स पाहिजे, म्हणजे आपण स्टील यूज करू, कॉपर यूज करू किंवा कोणतंही मेटल यूज करू. तर आयर्न जर आपण जास्त यूज केलं तर काय होणार आहे तर कोरोजन काय होणार डेव्हलप होणार आहे. बट स्टील किंवा कॉपर जर यूज केलं किंवा दुसरं कुठलं सुटेबल मटेरियल जर यूज केलं तर त्यामध्ये कोरोजन जास्त डेव्हलप होणार नाही. सो द बास्केट मे हॅव अ डायमीटर ऑफ 0.90 मीटर्स. त्या बास्केटचा जो डायमीटर आहे तो किती असणार आहे तर 0.90 मीटर्स डायमीटर असणार आहे. अँड अ कॅपॅसिटी ऑफ 0.085 मीटर्स क्यूब. आणि त्याची ही डायमीटर किती आहे 0.90 मीटर आणि कॅपॅसिटी किती आहे 0.085 मीटर क्यूब एवढी त्याची काय आहे तर कॅपॅसिटी आहे. सो द डायमीटर ऑफ द परफोरेशन्स इट शुड बी सिलेक्टेड बेस्ड ऑन द साइज ऑफ द क्रिस्टल्स टू बी सेपरेटेड. आता तो जो डायमीटर आहे परफोरेशनचा तो काय केलेला आहे आपण तर सिलेक्ट केलेला आहे. कसं सिलेक्ट केलेलं आहे बघा. सो बेस्ड ऑन द साइज ऑफ क्रिस्टल्स टू बी सेपरेटेड. मग ते जे क्रिस्टल्स आहेत ते काय करतो आपण तर ते सेपरेट करतो. देन इफ द साइज ऑफ परफोरेशन इज बिगर दॅन द साइज ऑफ पार्टिकल. मग परफोरेशन जे आहेत त्याची जर साइज जर बिगर असेल पार्टिकल साइज पेक्षा सो फिल्टर क्लॉथ इज युज्ड. बघा परफोरेशनची साइज जर बिगर असेल तर काय करतो इथं आपण दिसतं सेकंड डायग्राम मध्ये फिल्टर क्लॉथ काय केलेलं आहे इथे फिक्स केलेलं आहे. सो परफोरेशनची साइज जर बिगर असेल तर काय करतो आपण पार्टिकल साइज पेक्षा जर परफोरेशनची साइज जर बिगर असेल तर आपण फिल्टर क्लॉथ काय केलेलं आहे तिथं यूज केलेला आहे. देन द बास्केट इज सस्पेंडेड ऑन अ व्हर्टिकल शाफ्ट ड्रिव्हन बाय अ मोटर. आता तो बास्केट आहे तो कुठं सस्पेंड केलेला आहे तर त्या व्हर्टिकल शाफ्ट मध्ये ड्रिव्हन बाय अ मोटर. आता हा जो व्हर्टिकल शाफ्ट आहे माउंटिंग शाफ्ट त्याच्यामध्येच काय केलेलं आहे इथं बास्केट आहे तो काय केलेला आहे तर फिक्स केलेला आहे. इट इज ड्रिव्हन बाय अ मोटर. सो नेक्स्ट बघा. सो द बास्केट मे रिक्वायर अबाउट द 5 किलोवॅट पॉवर. त्या बास्केटला पॉवर किती लागते सो इट कॅन रिक्वायर द 5 किलोवॅट पॉवर फॉर स्टार्टिंग. स्टार्टिंग साठी किती लागणार आहे 5 किलोवॅट पॉवर लागणार आहे. अँड 2 किलोवॅट पॉवर फॉर रनिंग. आणि 2 किलोवॅट पॉवर कशासाठी लागते तर रनिंग साठी यूज होतो त्याचा. सो दॅट इज अबाउट द. देन ह्यामध्ये काय केलंय बघा तर स्टील हुप्स आहेत ते काय केले एक्सटर्नली आपण ते यूज करतो. कशासाठी यूज करतो स्टील हुप्स आहेत ते तर वी हॅव टू स्ट्रेंथन द बास्केट. बास्केट काय करायचं आहे आपल्याला तर ते स्ट्रेंथ करायचं आहे. सो स्टील हुप्स आर एक्सटर्नली युज्ड. एक्सटर्नली इथं काय करणार आहे आपण स्टील हुप्स यूज करणार आहे. कशासाठी तर ते बास्केट स्ट्रेंथ करण्यासाठी त्याची स्ट्रेंथ मजबूत होण्यासाठी जास्त मजबूत होण्यासाठी. देन सराउंडिंग अ बास्केट अ केसिंग इज प्रोव्हाइडेड. आता त्यामध्ये काय केलेलं आहे बघा तर त्या बास्केटच्या सराउंडिंगला काय केलेलं आहे केसिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. सो विच कलेक्ट द फिल्ट्रेट अँड डिस्चार्जेस इट ऍट द आउटलेट. मग केसिंग कशासाठी प्रोव्हाइड केलेलं आहे बघा. हे जे दिसतंय बास्केटच्या अराउंड हे काय केलेलं आहे तर हे जे दिसतंय
ते केसिंग आहे ते कशासाठी केलेलं आहे तर फिल्ट्रेट कलेक्ट करण्यासाठी. दिस इज द लिक्विड आउटलेट. देन इट कलेक्ट द फिल्ट्रेट अँड डिस्चार्जेस ऍट द आउटलेट. आणि काय होतंय तो जो मेटल केसिंग आहे तो काय करणार आहे तर तो जो फिल्ट्रेट आहे तो काय करणार आहे कलेक्ट करणार आहे आणि आउटलेट थ्रू काय करतोय तो डिस्चार्ज करतोय. कोण तर मेटल केसिंग. दॅट इज अबाउट द कन्स्ट्रक्शन. सिंपल आहे कन्स्ट्रक्शन. तर तो जो बास्केट आहे तो कशापासून प्रिपेअर केलेला आहे स्टील, कॉपर किंवा एनी अदर सुटेबल मटेरियल पासून तो प्रिपेअर केलेला आहे. आता तो बास्केटचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते अशा प्रकारे करावं लागतं की त्यामध्ये रेजिस्टन्स काय नाही व्हायला पाहिजे, करोजनसाठी रेजिस्टन्स डेव्हलप नाही व्हायला पाहिजे. सॉरी, इट ऑफर्स अ ग्रेटेस्ट रेजिस्टन्स टू करोजन. म्हणजे करोजनसाठी ते रेजिस्ट असलं पाहिजे. म्हणजे त्या मेटलने कोणतंही सुटेबल मेटल असेल त्यांना ते करोजन थांबवलं पाहिजे. त्यांना करोजन डेव्हलप नाही व्हायला पाहिजे. म्हणजे स्टील किंवा कॉपर हे सुटेबल मटेरियल आहे त्यासाठी. सो मग त्या बास्केटची डायमीटर आहे ती किती आहे तर 0.90 मीटर डायमीटर आहे आणि त्याची कॅपॅसिटी किती आहे तर 0.085 मीटर्स एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. मग त्याचे डायमीटर आहेत. सो द डायमीटर ऑफ द परफोरेशन्स इट शुड बी सिलेक्टेड or based on the size of the crystals to be separated. मग त्या परफोरेशनची साईज जर बिगर असेल तर काय करतो आपण कशापेक्षा बिगर असेल जर पार्टिकल साईज पेक्षा परफोरेशनची साईज जर बिगर असेल तर आपण काय करतो बघा तर फिल्टर क्लॉथ यूज करतो. फिल्टर क्लॉथ काय यूज करतो कारण परफोरेशनची साईज कशी आहे तर बिगर आहे त्यामुळे काय करतो आपण फिल्टर क्लॉथ काय करतोय यूज करतो. मग तो जो बास्केट आहे सो इट इज सस्पेंडेड ऑन अ व्हर्टिकल शाफ्ट ड्रिव्हन बाय अ मोटर. आणि ते जे बास्केट आहे सो इट रिक्वायर द 5 किलोवॅट पॉवर. त्या बास्केटसाठी किती पॉवर लागते 5 किलोवॅट पॉवर लागते फॉर द स्टार्टिंग अँड 2 किलोवॅट पॉवर फॉर द रनिंग. आणि 2 किलोवॅट पॉवर कशासाठी लागते तर रनिंग साठी लागते. सो मग यामध्ये काय केलेलं आहे तर स्टील हुक्स आहेत ते एक्सटर्नली काय केलेले आहेत यूज केलेले आहे टू स्ट्रेंथन द बास्केट स्ट्रेन करण्यासाठी. देन सराउंडिंग द बास्केट a casing is provided which collect the filtrate. मग त्या बास्केटच्या सराउंड मध्ये काय केलेलं आहे केसिंग काय केलेलं आहे प्रोव्हाइड केलेलं आहे आणि तो काय करतोय बघा सो विच कलेक्ट द फिल्ट्रेट आणि तो काय करतो फिल्ट्रेट कलेक्ट करतो अँड इट डिस्चार्जेस ऍट द आउटलेट. आणि तो काय करतोय तर डिस्चार्ज करतोय. तो जो मेटल केसिंग आहे तो काय करतोय तो जो फिल्ट्रेट आहे तो कलेक्ट करणार आहे आणि विथ द हेल्प ऑफ आउटलेट तो काय करतोय तिथून त्या जो फिल्ट्रेट आहे त्याला काय करतोय बाहेर त्या आउटलेट मधून काय होतोय तो एस्केप होतो तो जो फिल्ट्रेट आहे तो. सो दॅट इज अबाउट द कन्स्ट्रक्शन ऑफ द परफोरेटेड बास्केट centrifuge. Then we have to see the working of the perforated basket centrifuge. ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा सो मटेरियल इज केप्ट इन द बास्केट व्हेन द बास्केट इज स्टेशनरी. आता आपण काय केलेलं आहे बघा तर ते जे मटेरियल आहे ते काय करतोय तर प्लेस करतोय. कशामध्ये प्लेस करतोय तर बास्केटमध्ये आपण काय करणार आहे ते मटेरियल प्लेस करणार आहे. सो व्हेन द बास्केट इज स्टेशनरी जेव्हा ते बास्केट स्टेशनरी असतं तेव्हा सो द अमाऊंट ऑफ मटेरियल इट शुड बी ऑप्टिमम. मग तो जो अमाऊंट आहे त्या मटेरियलचा तो कसा असला पाहिजे इट शुड बी ऑप्टिमम. सो अदरवाइज ड्युरिंग द सेंट्रिफ्युगेशन इट पुट्स अ ग्रेट स्ट्रेन ऑन द बास्केट. म्हणजे त्या मटेरियल ज्या ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे तो जो अमाऊंट असणार आहे मटेरियलचा जो बास्केटमध्ये आपण पुट करणार आहे किंवा प्लेस करणार आहे बास्केटमध्ये तर तो कसा असला पाहिजे तर ऑप्टिमम असला पाहिजे जास्त नसला पाहिजे तो. सो सेंट्रिफ्युगेशन मध्ये काय होणार आहे सो इट पुट्स अ ग्रेट स्ट्रेन ऑन द बास्केट. बास्केट वरती काय होणार आहे जास्त स्ट्रेन येणार आहे ताण येणार आहे. सो द लोडिंग ऑफ द मटेरियल मस्ट बी डन टू गिव्ह द इव्हन डिस्ट्रीब्युशन. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की जे मटेरियलचं जे लोडिंग आहे ते कसं करतोय आपण सो इट मस्ट बी डन टू गिव्ह द इव्हन डिस्ट्रीब्युशन. ह्यामध्ये काय व्हायला पाहिजे इव्हन डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे. सो द पॉवर इज अप्लाय टू रोटेट द बास्केट. आपण काय करतोय पॉवर अप्लाय करतो. कशासाठी पॉवर अप्लाय करतोय बघा तर बास्केट रोटेट करण्यासाठी पॉवर आपण अप्लाय करणार आहे. सो अँड द मॅक्झिमम स्पीड इट मस्ट बी अटेंड क्विकली. आणि त्याचे मॅक्झिमम स्पीड आहे त्यामुळे काय होतंय तर ते अटेंड क्विकली काय होतंय
अटेंड होतोय. मग तो जो बास्केट आहे तो काय होतोय 1000 RPM ला रन होतोय. देन बास्केटसाठी एनर्जी किती लागते किंवा पॉवर किती लागते? सो इट रिक्वायर 5 किलोवॅट पॉवर फॉर द स्टार्टिंग अँड 2 किलोवॅट पॉवर फॉर द रनिंग. रनिंगसाठी 2 किलोवॅट आणि स्टार्टिंगला किती लागते पॉवर? 5 किलोवॅट. सो ड्युरिंग द सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस चालू असताना सो लिक्विड पासेस थ्रू द परफोरेटेड वॉल. लिक्विड काय होतंय बघा, तर परफोरेटेड वॉल मधून काय होतंय तर खाली पास होतंय. सो व्हाईल द सॉलिड फेज रिटेन्स द बास्केट. सॉलिड फेज काय होते, जी सॉलिड फेज असणार आहे ती बास्केट वरतीच रिटेन राहणार आहे. सो द लिक्विड लिव्हज द बास्केट. ते लिक्विड आहे ते काय करतंय तर बास्केट मधून लिव्ह होतंय अँड इट इज कलेक्टेड ऍट द आउटलेट. आणि त्या आउटलेट मधून काय होणार आहे ते कलेक्ट करणार आहे आपण. पण समटाइम्स काय होतं बघा, सो हायर स्पीड्स आर युज्ड सो दॅट केक विल बी कम्प्लिटली ड्रायड. आता हायर स्पीड काय करतोय आपण यूज करतोय कशासाठी, तर ते केक आहे तो काय होतो कम्प्लिटली ड्राय करण्यासाठी. सो आफ्टर अ डेफिनेट पिरियड ऑफ टाइम द पॉवर टर्न ऑफ. डेफिनेट पिरियड नंतर काय होते, ती जी पॉवर आहे ती टर्न ऑफ होते. सो बाय अप्लाइंग अ ब्रेक द सेंट्रिफ्यूज इज स्टॉप्ड. मग आपण काय करतोय, ब्रेक अप्लाय करून सेंट्रिफ्यूज आहे तो काय करतोय स्टॉप करतोय. सो द बास्केट इज ब्रॉट टू रेस्ट. आणि जेव्हा आपण तो सेंट्रिफ्यूज स्टॉप करू तेव्हा ते बास्केट काय होणार आहे रेस्ट पोझिशन मध्ये जाणार आहे. सो द सॉलिड केक इज सो देन इट कॅन बी अनलोडेड मॅन्युअली. मग तो जो सॉलिड केक आहे तो काय करतोय आपण ब्लेड करतोय म्हणजे कट करतोय अँड देन इट कॅन बी अनलोडेड मॅन्युअली. काय करतोय तो आपण अनलोड करतोय मॅन्युअली, तो बाहेर घेणार आहे आपण तो केक आहे तो. सो बघा वर्किंग मध्ये आपण काय बघितलं तर सिंपल आहे वर्किंग. यामध्ये ते मटेरियल आहे ते काय करतोय आपण ह्या बास्केट मध्ये प्लेस करतोय, ह्या परफोरेटेड बास्केट मध्ये. सो द मटेरियल कॅन बी प्लेस और केप्ट इनटू द बास्केट. सो बास्केट इज स्टेशनरी. ते स्टेशनरी पोझिशन म्हणजे पाहिजे. सो द अमाऊंट ऑफ मटेरियल इट शुड बी ऑप्टिमम. ज्या बास्केटमध्ये आपण जेवढा अमाऊंट टाकणार आहे किंवा जेवढा अमाऊंट आपण प्लेस करणार आहे तर ते किती असलं पाहिजे, तर इट शुड बी ऑप्टिमम. त्याची जी लिमिट साईज आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये काय पाहिजे तर ते मटेरियल पाहिजे त्यामध्ये, तेवढं बास्केटमध्ये पाहिजे. सो अदरवाईज ड्युरिंग द सेंट्रिफ्युगेशन जेव्हा नाहीतर काय होणार, जर मटेरियल जर आपण जास्त घेतलं त्यामध्ये त्या बास्केटमध्ये, जेव्हा सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस चालू होणार आहे तेव्हा काय येणार आहे तर त्या बास्केटवरती स्ट्रेन आहे किंवा ताण येणार आहे. सो त्यामुळे ते मटेरियल कसं पाहिजे ऑप्टिमम पाहिजे. इट शुड बी इन द लिमिटेड साईज सॉरी लिमिटेड क्वांटिटी. देन सो द लोडिंग ऑफ द मटेरियल मस्ट बी डन टू गिव्ह द इव्हन डिस्ट्रीब्युशन. मग काय होतं बघा आता, त्यामुळे जर ऑप्टिमम जर आपण मटेरियल जर प्लेस केलं, जेवढं लिमिट टू साईज किंवा लिमिट क्वांटिटी मध्ये जर मटेरियल आपण जर प्लेस केलं तर ते सगळं मटेरियलचं जे लोडिंग आहे ते काय होणार आहे तर त्याचं इव्हन डिस्ट्रीब्युशन होणार आहे. जर जास्त प्रमाणामध्ये जर आपण मटेरियल हे केलं त्यामध्ये पोर केलं त्या बास्केटमध्ये केप्ट केलं तर त्यामध्ये इव्हन डिस्ट्रीब्युशन होणार नाही. सो द पॉवर इज अप्लाइड टू रोटेट द बास्केट. आणि काय होतंय मग पॉवर काय करतोय आपण त्या मोटर थ्रू काय करतोय अप्लाय करतोय बास्केट रोटेट होण्यासाठी. सो अँड द मॅक्झिमम स्पीड मस्ट बी अटेंड क्विकली. आणि मॅक्झिमम स्पीड काय करतोय आपण तर अटेंड करतोय क्विकली. सो नेक्स्ट बघा, सो द बास्केट रन्स ॲट 1000 RPM. बास्केट काय होतं 1000 RPM ला रन होतं. सो द बास्केट मे रिक्वायर द 5 किलोवॅट पॉवर फॉर द स्टार्टिंग. मग तो जो बास्केट आहे तो काय होतोय बघा तर इट कॅन रिक्वायर द 5 किलोवॅट पॉवर. त्याला पॉवर किती लागतं स्टार्टिंगसाठी 5 किलोवॅट आणि नंतर मशीन रन होण्यासाठी किती लागते तर 2 किलोवॅट पॉवर लागते. सो सेंट्रिफ्युगेशन मध्ये काय होतं बघा, सो ड्युरिंग द सेंट्रिफ्युगेशन लिक्विड पासेस थ्रू द परफोरेटेड वॉल. आता ती जी परफोरेट झालेली जी वॉल आहे तिथून काय होतं बघा, ते जे लिक्विड आहे ते काय होणार आहे त्या परफोरेटेड वॉल मधून काय होणार आहे तर ते लिक्विड आहे ते पास होणार आहे आणि इट इज कलेक्टेड ऍट द while the solid retains the basket. आणि सॉलिड काय होत आहे तर बास्केट मध्येच रिटेन राहणार आहे. लिक्विड काय होत आहे त्या वॉल मधून काय होणार आहे एस्केप होणार आहे किंवा लिक्विड काय होत आहे पास होतं त्या परफोरेटेड वॉल मधून आणि सॉलिड काय होत आहे तर बास्केट मध्येच रिटेन राहत आहे.
So liquid leaves the basket and it is collected at the outlet. मग लिक्विड काय होतं त्या बास्केट मधून लिव्ह होणार आहे आणि कलेक्ट कुठे केले जाते तर आउटलेट मध्ये कलेक्ट केले जाते. मग सो द केक इज spun to dry as much as possible. मग केक काय करतोय आपण तर ड्राय करण्यासाठी काय करतो ठेवतोय आपण. सो समटाइम्स काय होतं बघा इथं तर समटाइम्स हायर स्पीड्स आर युज्ड टू द केक टू बी कम्प्लिटली ड्राय. मग आपण काय करतोय तर हायर स्पीड आपण यूज करतो कशासाठी तर तो जो केक आहे तो कम्प्लिटली ड्राय होण्यासाठी. मग डेफिनाइट पिरियड नंतर काय करतो आपण ती जी पॉवर आहे ती काय करतो टर्न ऑफ करतो किंवा तो जो सेंट्रीफ्यूज आहे तो आपण स्विच ऑफ करतो. देन बाय अप्लाइंग द ब्रेक सेंट्रीफ्यूज इज स्टॉप्ड आणि सेंट्रीफ्यूज काय करतो आपण तर ब्रेक अप्लाय करून सेंट्रीफ्यूज आहे तो आपण स्टॉप करणार आहे. सो द बास्केट इज ब्रॉट टू रेस्ट. मग ती बास्केट काय व्हायला पाहिजे तर इट कॅन बी ब्रॉट टू रेस्ट. देन द सॉलिड केक इज ब्लेड. मग सॉलिड केक काय करतो आपण ब्लेड करतो किंवा कट करतो and then it can be unloaded manually. आणि आपण तो काय करणार आहे तर मॅन्युअली ह्या बास्केट मध्ये काय होणार आहे सॉलिड केक इथं रिमेन राहणार आहे. मग तो काय करतो आपण विथ द हेल्प ऑफ ब्लेड और कटर वी हॅव टू कट दॅट केक अँड वी हॅव टू अनलोड मॅन्युअली काय करायला लागतो तो अनलोड करू शकतो आपण तो केक. आणि इथून काय होणार आहे ते फिल्ट्रेट आहे किंवा ते जे लिक्विड आहे ते काय होणार आहे इथून त्या आउटलेट मधून बाहेर पडणार आहे. Then we have to see the uses. So what are the uses? So the perforated basket centrifuge, it is used for separating the crystalline drugs. Crystalline drugs separate करण्यासाठी काय होतंय तर perforated basket centrifuge चा यूज होतोय. Such as aspirin from the mother liquor. जे मेन लिक्विड आहे त्यामधून काय होतं तर crystalline drug सेपरेट करण्यासाठी म्हणजे aspirin सेपरेट फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे तर aspirin सेपरेट करण्यासाठी काय होतं तर हा परफोरेटेड बास्केट सेंट्रीफ्यूजचा यूज होतो. देन इट इज ऑल्सो यूज फॉर रिमूव्हिंग द अनवॉन्टेड सॉलिड्स फ्रॉम अ लिक्विड. म्हणजे एखाद्या लिक्विड मध्ये जर अनवॉन्टेड लिक्विड नको असलेलं जर सॉलिड प्रेझेंट असेल एखाद्या लिक्विड मध्ये तर ते रिमूव्ह करण्यासाठी काय करतोय आपण तर परफोरेटेड बास्केट सेंट्रीफ्यूजचा यूज करतो. देन फॉर एक्झाम्पल बघा प्रेसिपिटेटेड प्रोटीन्स रिमूव्ड फ्रॉम द इन्सुलिन. इन्सुलिन मधून आपल्याला काय करायचे आहे तर जे प्रेसिपिटेट झालेले जे प्रोटीन्स आहेत म्हणजे ते नको असलेले सॉलिड आहे ते आपल्याला काय करायचं आहे तर ते रिमूव्ह करायचं आहे विथ द हेल्प ऑफ परफोरेटेड बास्केट सेंट्रीफ्यूज. देन द शुगर क्रिस्टल्स आर सेपरेटेड युजिंग द परफोरेटेड बास्केट सेंट्रीफ्यूज. बघा आता शुगर क्रिस्टल्स काय केलेले आहेत तर सेपरेट करतोय आपण कसे सेपरेट करतोय तर बाय युजिंग द परफोरेटेड बास्केट सेंट्रीफ्यूज थ्रू. देन वी हॅव टू सी द ऍडव्हान्टेजेस. आता ऍडव्हान्टेजेस बघा कोणते कोणते आहेत. सो द सेंट्रीफ्यूज इज व्हेरी कॉम्पॅक्ट. तो जो सेंट्रीफ्यूज आहे तो कसा आहे तर कॉम्पॅक्ट आहे and it occupies the very little floor space. तर स्पेस कसा आहे फ्लोअर स्पेस व्हेरी लिटल आहे. so it require the little floor space. So it can handle the slurries with a proportion of solids. sorry with a high proportion of solid. आता हा जो परफोरेटेड बास्केट सेंट्रीफ्यूज आहे तो हाय प्रोपोर्शन सॉलिड जरी प्रेझेंट असले त्या स्लरी मध्ये तरी सुद्धा काय करू शकतो तो हँडल करू शकतो. इव्हन दोज हॅव्हिंग द पेस्ट लाईक कन्सिस्टन्सी आणि त्यांची जरी पेस्ट लाईक कन्सिस्टन्सी असेल तरी सुद्धा काय करू शकतो तो हँडल करू शकतो. सो द फायनल प्रोडक्ट हॅज अ व्हेरी लो मॉइश्चर कंटेंट. आता तो जो फायनल प्रोडक्ट आहे त्याचा मॉइश्चर कंटेंट कसा आहे तर व्हेरी लो आहे आणि ही जी प्रोसेस आहे ती कशी असणार आहे तर रॅपिड असणार आहे. आता ह्या मेथड मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. सो इन दिस मेथड द डिझॉल्व्ड सॉलिड्स आर सेपरेटेड फ्रॉम द केक. मग त्या डिझॉल्व्ड सॉलिड्स मधून काय करतो आपण तर केक आहे तो सेपरेट करतो. Then next we have to see the disadvantage. So what are the disadvantage? So entire cycle is complicated. It resulting in the considerable labor cost. आता ही जी एंटायर सायकल आहे ती कशी आहे बघा तर कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामध्ये काय होतं बघा तर कन्सिडरेबल लेबर कॉस्ट पण कशी असणार आहे हाय असणार आहे. सो इट इज अ बॅच प्रोसेस. ही प्रोसेस कशी आहे तर बॅच प्रोसेस आहे. देन नेक्स्ट इज व्हॉट इफ द मशीन इज अडॅप्टेड फॉर अ प्रोलॉंग्ड ऑपरेशन. आता मशीन जर जास्त वेळासाठी जर आपण यूज केली किंवा ऑपरेट केली तर काय होतं बघा. सो देअर इज कन्सिडरेबल विअर अँड टिअर ऑफ द इक्विपमेंट. इक्विपमेंटचं काय होतं जास्त विअर अँड टिअर होते. घर्षण काय होते म्हणजे फ्रिक्शन काय होते इक्विपमेंटचं जास्त होणार आहे जर आपण
प्रोलॉंग टाइम पर्यंत किंवा प्रोलॉंग ऑपरेशन असेल किंवा जास्त कंटिन्युअस प्रोसेस जर चालू ठेवली ही मशीन जास्त वेळ, तर काय होते त्याचं फ्रिक्शन डेव्हलप होतं त्या इक्विपमेंट मध्ये. सो these are the disadvantages. Then we have to see the variants. So what are the variants? So for the separation of fine crystals, the perforations of the 3 millimeters in diameter are the sufficient. आता ह्या व्हेरियंट्स मध्ये काय केलेलं आहे बघा, तर जे आपल्याला फाईन क्रिस्टल्स आहेत ते सेपरेट करायचे आहेत. मग ते जे परफोरेशन्स आहेत 3 millimeters in diameter, these are sufficient. मग त्यामध्ये जे परफोरेशन्स आहेत म्हणजे इथले जे परफोरेशन्स आहेत ते किती पाहिजेत बघा, तर 3 millimeters पर्यंत पाहिजेत फाईन क्रिस्टल्स सेपरेट करण्यासाठी. दॅट इज अबाउट द परफोरेटेड बास्केट सेंट्रिफ्यूज. वेट फॉर 1 minute. द नेक्स्ट फिल्ट्रेशन मधला आपला सीड्स फिल्टर राहिला होता, तो एक पॉइंट बघूया आपण. ओके, मेम्ब्रेन फिल्टर एक टाइप बघितलं होतं आपण, आणि नेक्स्ट होता तो आपला सीड्स फिल्टर आहे, तो राहिला होता बघायचा. So this is the seeds filter. All of you see the diagram. This is the seeds filter. Simple diagram is there. This is shaped like funnel shape, and here it is the filter pad is there. So which is made up of the asbestos. So this is the asbestos filter pad. So this is the simple diagram for the asbestos, sorry, seeds filter. So in that seeds filter, all of you see the principle. So what is that principle? So it is based on the filtration of asbestos pad filter disc. कोणत्या प्रिन्सिपल वरती डिपेंड आहे, तर इट कॅन बी बेस्ड ऑन द फिल्ट्रेशन ऑफ asbestos फिल्टर डिस्क. ही जी asbestos फिल्टर डिस्क आहे तर त्याच्यावरतीच त्या प्रिन्सिपल वरतीच काय आहे सीड्स फिल्टर प्रिन्सिपल आहे ते डिपेंड आहे. देन वी हॅव टू सी द कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन सिंपल आहे बघा. सो इट कन्सिस्ट ऑफ द 2 पार्ट्स. ह्यामध्ये 2 पार्ट आहेत बघा. कोणते? सो लोअर पार्ट इज फिटेड विथ अ परफोरेटेड प्लेट. लोअर पार्ट आहे तो काय केलेला आहे, तर परफोरेटेड प्लेट मध्ये फिट केलेला आहे. तो ओव्हर विच अ कॉम्प्रेस्ड asbestos pad is placed. आणि त्याच्यावरती काय केलेलं आहे, तर कॉम्प्रेस जे asbestos पॅड आहे ते काय केलेलं आहे, तर प्लेस केलेलं आहे. तो जो लोअर पार्ट आहे तो काय केलेला आहे बघा, तर परफोरेटेड प्लेटने फिट केलेला आहे. सो विच कॉम्प्रेस्ड asbestos pad is placed. Then upper pad has a wall through which a pressure can be applied. अप्पर पार्ट मध्ये काय आहे, तर एक वॉल आहे. त्यामधून काय करतोय आपण, त्या अप्पर पार्ट मधून इथे एक वॉल आहे, त्यामधून काय करणार आहे, प्रेशर आपण अप्लाय करणार आहे. सो both parts are joined together by the winged nuts. आता दोन्ही पण पार्ट आहेत ते कोणत्या नटने हे केलेले आहेत, जॉईन केलेले आहेत, तर विंग्ड नट्सने काय केलेले आहे, दोन्ही पार्ट आहेत ते जॉईन केलेले आहेत. देन the asbestos pads, it may yield the alkali and cause the precipitation of the alkaloid. मग आता ते जे asbestos pads आहेत ते काय करतात बघा, it can yield the alkali and cause the precipitation of alkaloids.
अल्कली यील्ड झाल्यानंतर काय होतं तर त्यांचं प्रेसिपिटेशन कॉज होऊ शकतं कशाचं अल्कलॉइडचं. सो इट मे शेड फायबर्स इनटू द फिल्टरेट अँड ऍब्सॉर्ब द ड्रग फ्रॉम द सोल्युशन. म्हणजे काय करतात बघा तर इट मे शेड इनटू द शेड फायबर्स इनटू द फिल्टरेट अँड ऍब्सॉर्ब द ड्रग फ्रॉम द सोल्युशन. आणि काय करतात ते ड्रग त्या सोल्युशन मधून काय करतायत तर ऍब्सॉर्ब करतात. सो प्रिन्सिपल आणि कन्स्ट्रक्शन परत एकदा बघा. तर प्रिन्सिपल सिंपल आहे. कोणत्या प्रिन्सिपल वरती डिपेंड आहे सीड्स फिल्टर. तर asbestos पॅड फिल्टर डिस्क वरती सीड्स फिल्टर डिपेंड आहे. देन कन्स्ट्रक्शन मध्ये दोन पार्ट आहेत. इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट. लोअर पार्ट काय केलं आहे तर परफोरेटेड प्लेटला फिट केलेला आहे. सो ओव्हर विच कॉम्प्रेस्ड asbestos पॅड इज प्लेस्ड आणि त्यावरती काय केलेलं आहे कॉम्प्रेस asbestos पॅड प्लेस केलेला आहे. मग तो जो अप्पर पार्ट आहे त्याला काय आहे तर वॉल्व आहे. तर थ्रू विच द प्रेशर कॅन बी अप्लाइड आणि त्यावरून काय करू शकतो आपण प्रेशर अप्लाय करू शकतो. मग ते जे दोन्ही पार्ट आहेत ते काय केलेले आहेत तर जॉईन टुगेदरली काय केलेले आहेत जॉईन केलेले आहेत बाय द विंग्ड नट्स. सो द asbestos pads it may yield the alkali. ते काय करतात yield करतायत तर अल्कली yield करतात. सो दिस कॉज द प्रेसिपिटेशन ऑफ अल्कोलाइड. ह्यामुळे काय होतंय तर अल्कोलाइडचं प्रेसिपिटेशन होतं. मग ह्यामध्ये काय होतंय बघा सो इट मे शेड फायबर्स इनटू द फिल्ट्रेट. काय होतं बघा तर ते फायबर्सला काय करतात शेड करतात इनटू द फिल्ट्रेट मध्ये. सो अँड ऍब्झॉर्ब द ड्रग फ्रॉम द सोल्युशन. आणि ड्रग काय करतात ते ऍब्झॉर्ब करतात कशामधून तर सोल्युशन मधून. देन वी हॅव टू सी द ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस मध्ये बघा सो नो रिस्क ऑफ कॉन्टॅमिनेटिंग द फिल्ट्रेट. ह्यामध्ये फिल्ट्रेट कॉन्टॅमिनेट व्हायची कोणतीही रिस्क नाही. हा काय त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन apparatus इज व्हेरी सिम्पल टू यूज फॉर द विस्कस सोल्युशन when they are more suitable. they are more suitable. हे जे apparatus आहे कसं आहे तर व्हेरी सिम्पल आहे आणि ह्यामध्ये व्हेरी सिम्पल टू यूज होण्यासाठी सिम्पल आहे. आणि ह्यामध्ये विस्कस सोल्युशन काय करू शकतो आपण जास्त प्रमाणामध्ये मोर सुटेबल आहे म्हणजे विस्कस सोल्युशन आपण लगेच काय करू शकतो फिल्टर करू शकतो. देन वी हॅव टू सी द डिसएडव्हान्टेज. सो व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ द sheets filter? So asbestos may shed loose fibers absorb the sufficient amount of the medicament. आता ते जे asbestos आहे ते काय करते बघा तर लूज फायबर्स काय करते शेड करते आणि सफिशियंट अमाऊंट ऑफ मेडिकामेंट पण काय करते ते ऍब्झॉर्ब करून घेते. हा काय झाला त्याचा डिसएडव्हान्टेज झाला. सो दीज आर द डिसएडव्हान्टेज ऑफ द सीड्स फिल्टर.